खरासाहेब काय सांगचाल की प्रत्येक गावामध्ये कुठं जरी गेला तरी मागासवर्गीय समाज दलित समाजावर एक प्रकारचा अन्याय होतोय आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना आंदोलन करावं लागतं, झगडावं लागतं. दिगंची मध्ये सुद्धा गेले कित्येक वर्ष सुरू असणारा रस्ता काही कारणास्तव मुख्य रस्ता झाल्यामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं आणि जो दलित वस्ती मागासवर्गीय वस्तीमधून जो रस्ता जातोय त्या रस्त्याचं काही बघितलेलं नाही. तो रस्ता पूर्णपणे बंद झालाय. तिथं घाणीचं साम्राज्य तयार झालंय. अतिशय दुर्दैव अशी घटना आहे, कारण या ठिकाणी एवढा मोठा दलित समाज या दिगंची गावामध्ये आहे. बौद्ध समाज, मातंग समाज आणि होलार समाज ही तीन समाज इतके मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत, सुशिक्षित आहेत आणि गाव पण फार मोठं नगरपंचायतच्या लेवलचे हे आटपाडे दिगंची शहर आहे. आणि या गावामध्ये हा रस्ता हा जो आपल्याला रस्ता दिसतोय हा रस्ता मेन पूर्वी रस्ता दलित वस्तीमध्ये रस्ता होता. परंतु काय लोकांनी, गावातल्या लोकांनी, मराठा समाज लोकांनी हा रस्ता मोठा होऊन दोन्ही समाजाला, कारण तिन्ही समाज या ठिकाणी एकत्रित आहेत, हा रस्ता मोठा होऊन ह्या रस्त्याला महत्त्व प्राप्त होऊन ह्या रस्त्याला येणारा दलित समाज आहे त्याच्या वाटणीला हा रस्ता जातोय. कारण मेन रस्त्याला दलित समाज येतोय आणि त्याच्यामुळं काय लोकांच्या बुद्धीमध्ये कल्पना सुचली हा रस्ता बंद करून त्याला पर्याय रस्ता हा काढूया. त्याच्यामुळे हा रस्ता अडगळीत पडलेला आहे. इतके घाणीचे साम्राज्य आता झालेलं आहे. त्या ठिकाणी राहणारा माणूस अतिशय मोठ्या नाक धरून यायला लागलेला आहे. त्याच्यामुळं मला ह्या लोकांना विनंती करायची आहे की ह्या रस्त्याचं 4 वेळा मोजणी झालेली आहे, 4 वेळा आंदोलन झालं, 1 वेळा मोजणी झाली. PWDचे अधिकारी, तहसीलदार, तुमचं पोलिटिशियन आणि हे सगळेजण येऊन मोजणी झाले, सगळं झाले. रस्ता ॲक्युरेट काढलेला आहे, 40 फुटाचा रस्ता आहे. परंतु ह्या गावगाड्याच्या ह्या पुढाऱ्यांनी हा रस्ता, ह्या पुढाऱ्यांना इथला रस्ता नको आहे. ह्या इथले जे पुढारी आहेत मराठा समाजाचे ह्या लोकांना इथला रस्ता नको आहे. कारण प्रशासनाला आमची विनंती आहे, तुम्ही इथल्या दिगंची ग्रामपंचायतल्या पुढाऱ्याच्या नादी लागू नका. तुम्ही जर पुढाऱ्यांच्या नादी लागला, कारण तुम्ही रस्ता क्लिअर करून गेलेला आहे भूमी अभिलेखनं, तहसीलदारच्या अंडरखाली हा रस्ता करून दिलेला आहे. आमच्याकडे नकाशा आहेत, सह्या सगळ्या आहेत. तर सह्या असताना, नकाशा असताना जर तुम्ही रस्ता करून देत नसाल तर आम्हाला इथल्या पुढाऱ्यांना सोडून तुमच्या पाठीमागे लावावं लागलं आणि तुमच्या विरोधात आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही तहसीलदारनं आणि PWD, भूमी अभिलेख आणि पोलिटिशियननं जर हा दलित वस्तीमध्ये जाणारा रस्ता जर स्वतः स्वयंभू येऊन तहसीलदार आणि PWDचे अधिकारी यांनी आणि